नमस्कार, कुकिंग पेअर या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्रत्येक गृहिणीला कामाला येतील अशा महत्त्वपूर्ण किचन टिप्स। अळूवडीसाठी बेसन पीठ भिजवून घेतल्यानंतर त्यावर 1-2 चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालावे। अळूवडी छान कुरकुरीत बनते। कोणत्याही रस्सा भाजीसाठी लागणारा मसाला तयार करत असताना त्यामध्ये थोडा मीठ मसाला वापरा, यामुळे भाजीला अतिशय छान चव येते। चणे किंवा वाटाणे लवकर शिजण्यासाठी त्यामध्ये 2-3 थेंब खोबरेल तेल टाकावे, यामुळे चणे किंवा वाटाणे लवकर शिजतात। नारळाची बर्फी बनवत असताना त्यामध्ये दूध न वापरता मिल्क पावडर वापरावी, यामुळे बर्फीला स्ट्रक्चर खूप छान येते। आमलेट बनवत असताना अंडे फोडून घेतल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा दूध घालावे, यामुळे आमलेट छान मऊ बनते आणि दिसायला पांढरे शुभ्र छान दिसते। कोणत्याही हिरव्या पालेभाज्या शिजवताना त्यामध्ये थोडी साखर आणि मीठ टाकावे, यामुळे भाज्यांचा रंग हिरवागार छान टिकून राहतो। कारल्याचा कडूपणा जाण्यासाठी कारल्याची साल काढून कारल्याच्या छोट्या छोट्या चकत्या तयार कराव्यात आणि त्यांना मीठ लावून थोडा वेळ ठेवावे व नंतर त्याला सुटलेले पाणी पिळून काढावे, यामुळे कारल्याचा कडूपणा निघून जातो। चपाती तव्याला चिटकू नये यासाठी चपाती तव्यावर टाकण्याच्या अगोदर तव्यावर 2 चमचे तेल टाकावे आणि टिश्यू पेपरने पुसून घ्यावे व नंतर तव्यावर चपाती टाकावी, यामुळे चपाती तव्याला चिटकत नाही आणि छान फुगते। दूध उकळण्यापूर्वी पातेल्यामध्ये थोडे थंड पाणी घाला आणि त्यानंतर त्यामध्ये दूध टाका व उकळायला ठेवा, यामुळे दूध तळाशी चिटकत नाही। गरम तव्यावर थालीपीठ थापता येत नाही, म्हणून खाली एखादा कॉटनचा कपडा घ्यावा, तो पाण्याने ओला करावा व त्यावर थालीपीठ थापून मग तव्यावर टाकावे, यामुळे थालीपीठ छान बनते। दही बनवल्यानंतर त्याला छान सुगंध यावा, यासाठी दही विरजत असताना त्यामध्ये 2-3 कढीपत्त्याची पाने टाकावी, यामुळे दहीला छान सुगंध येतो। पालकाची भाजी शिजवत असताना त्यामध्ये 5 पुदिन्याची पाने टाकावी आणि 2-3 थेंब लिंबू पिळावे, यामुळे भाजीला खूप छान चव लागते। आमलेट छान चवदार लागावे यासाठी अंडी फोडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा लोणी मिक्स करा, यामुळे आमलेट छान चविष्ट आणि हेल्दी बनेल। कोणत्याही पदार्थाची ग्रेव्ही बनवताना ग्रेव्ही एकदम छान बनवण्यासाठी ग्रेव्हीमध्ये तेलाऐवजी तुपाचा वापर करावा, यामुळे ग्रेव्हीला रंग आणि स्वाद छान येतो। लहान मुले जर चपाती खायला नको म्हणत असतील तर चपाती कणिक मळताना त्यात थोडेसे मीठ आणि तिखट घालून कणिक मळावी आणि त्या कणकेच्या चपात्या बनवाव्यात, मुले आवडीने खातात। किसणीने गुळ किसताना हातही चिकट होतात आणि किसणीही चिकट होते, अशा वेळी गुळ किसण्याच्या आधी हाताला व किसणीला तेल लावावे। गुलाबजामुन बनवताना पिठाचे सर्व गोळे एकदाच बनवून ठेवू नयेत, नाहीतर त्यांना तळे पडतात, म्हणून अर्धे अधिक बनवून ठेवावे आणि ते तळून झाल्यावर बाकीचे बनवावे। गुलाबजामुन तळताना गॅस मंद ठेवावा, नाहीतर ते वरून ब्राऊन होऊन जातात पण आतमध्ये कच्चे राहतात। या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।